सगळ्यांना नमस्कार। आज लातूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं आणि NSUIच्या वतीनं लातूर शहरामध्ये नीट परीक्षाच्या स्कॅमच्या विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन इथं होत आहे। आणि या माध्यमातून आमचा सरकारला सवाल आहे की या 23-24 लाख विद्यार्थ्यांचा काय दोष आहे? तुम्ही ज्या पद्धतीनं परीक्षा कंडक्ट करत आहात, वारंवार परीक्षेचे पेपर लीक होत आहेत, याचा म्हणजे जबाबदार कोण? या माध्यमातून सरकारला आमचा प्रश्न आहे की इतक्या पालकांचं जे रक्त आटलं आहे वर्षानुवर्ष यांना शिकवण्यासाठी, मुलांना ज्या शिक्षकांनी कष्ट घेतलेत त्यांचा दोष काय? अशा परिस्थितीमध्ये जो अन्याय विद्यार्थ्यांच्या वरती होतो आहे, ज्या पद्धतीचं विद्यार्थ्यांचं भविष्य टांगतीला या सरकारनं लावलेलं आहे, सातत्यानं पेपर फुटूनसुद्धा आत्तापर्यंत एकावरसुद्धा सरकारनं मागच्या काही वर्षामध्ये ॲक्शन घेतलेली नाही, एकासुद्धा दोषी व्यक्तीला आत्तापर्यंत सजा झालेली नाही। या गोष्टीचा जबाबदार कोण? खरंच सरकार ह्या चोरांना पाठीशी घालतं आहे का? हा आमचा प्रश्न आहे। या माध्यमातून सरकारने आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे, अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी आहे। धन्यवाद। लातूर पॅटर्न बदनाम केलं जातं त्याबद्दल काय? लातूर पॅटर्न हा 1-2 दिवसात निर्माण झालेला पॅटर्न नाही आहे। मागच्या 40 वर्षापासून हा लातूर पॅटर्न उभा करण्यासाठी वेगवेगळ्या शिक्षकांनी, वेगवेगळ्या संस्थांनी, वेगवेगळ्या पालकांनी, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आपलं रक्त आटवलेलं आहे। या लातूर पॅटर्नचा मी स्वतःसुद्धा एक घटक राहिलेलो आहे आणि या माध्यमातून जो पॅटर्न पूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध झाला, या पॅटर्नच्या मागं अनेक लोकांनी घाललेला घाम आहे आणि या पॅटर्नला बदनाम करण्याचं षडयंत्र काही लोक जर करत असतील तर नक्कीच ते दुर्दैवी आहे, याचा आम्ही निषेध करतो। लातूरचा PV कुलकर्णी जे आहे तो मास्टर माइंड निघालेला आहे, त्याच्यावर कठोर कारवाई या बाबतीमध्ये दोषी लातूरचा असो किंवा कुठलाही असो, त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी थेट नीट परीक्षाच रद्द करण्यात यावी, नीट परीक्षा घेण्यातच योग्य अशी मागणी नाही, नीट परीक्षा घेण्याबद्दलचा विचार हा शेवटी पूर्ण देशभरातून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झालेला आहे। नीट परीक्षा घेण्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन नाही, पण ज्या पद्धतीनं नीट परीक्षा कंडक्ट केली जाते आणि ज्या पद्धतीनं यामध्ये ह्या भ्रष्टाचारी लोकांचा सुळसुळाट यामध्ये